मी स्वतः पूजेसाठी देवघरात बसलो. सगळे देव ते आपले परातीत वगैरे घेतले. महाराजांची नित्यनेमाने अभिषेक पूजा वगैरे ती संपूर्ण करायला लागली. या मूर्तीचा अभिषेक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला मी महाराजांची मूर्ती पुसायला घेतली, ते सहज माझं महाराजांच्या पाठीकडे लक्ष गेलं. ॲक्युरेट जिथं माझं ऑपरेशन झालेलं आहे, जिथं पाठीला इथे ऑपरेशन वगैरे केलंय सगळ्या गोष्टी, ॲक्युरेट तिथंच महाराजांच्या मूर्तीला छिद्र आहे. म्हणजे आई जे वाक्य बोलली की तुझ्यावरती असलेलं संकट महाराज स्वतःवर घेतील का, किंवा त्यांनी घेतलंय का, तर निश्चित घेतलेलं. यानंतर पादुका पूजनासाठी महाराजांची ही मूर्ती घेण्यात आली. हिची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सुद्धा याही मूर्तीच्या पाठीवरती छिद्र आहे. म्हणजे जसं तुमच्या देवघरात होतं तसंच. आणि इव्हन मी 2-4 सेवेकरी जे अगदी आपल्या सेवा कार्यातले आहेत, त्यांच्या इथं ज्यावेळेस मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्यांनी स्वतःहून त्यांची आणलेली मूर्ती, मी फक्त पौरोहित्य करायला गेलोय तिथे, मी पौरोहित्य केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यांच्याही मूर्तीच्या पाठीला छिद्र पडतात, ॲक्युरेट तिथेच. म्हणजे आईने सांगितलेलं वाक्य महाराज आठवण करून देत आहेत, मी आजही तुझ्यावरची सगळी संकट स्वतःवरती घेतोय.